मुरलीधर मोहोळ हे कोथरूडचे उमेदवार आहे, म्हणजे कोथरूडमध्ये प्रतिनिधित्व करतात शहराचे असले तरी, तर त्याचा फायदा आणि संघटनात्मक ताकद ती एकवटली गेली. 3 लाखाचं लीड तोडून पुन्हा एकदा दंगेकर येईल अशी परिस्थिती अजिबातच नव्हती. मोदींच्या विषयामध्ये लोकांची काही प्रमाणात नाराजी होती. दुसरं महत्त्वाचं कारण मुस्लिमांचं, बहुसंख्य मुस्लिमांपेक्षा सर्व मुस्लिमांनी भाजप विरोधात मतदान केलं. नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्सअपमध्ये सर्वांचं स्वागत आहे. राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक लोकसभेचे धक्कादायक निकाल लागलेले आहे आणि जी NDA होती, जी 400 पारचा जी त्यांच्या घोषणा होत्या, मात्र त्याच्या काही त्या पूर्ण होऊ शकल्या नाही आणि इंडिया आघाडीने अपेक्षेप्रमाणे त्यांनी जसा अंदाज बांधला होता त्याप्रमाणे त्यांनी जागा मिळवलेल्या आहेत. अर्थात मॅजिक फिगर त्यांना गाठता जरी नाही आला तरी मात्र त्यांनी मोठी टक्कर आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडीकडे आता पाहिलं जाईल. मात्र पुण्यामध्ये अपेक्षेप्रमाणेच ज्या प्रकारे अंदाज बांधले जात होते आणि सर्वेमध्ये ज्यांचं नाव पुढे येत होतं ते मुरलीधर मोहोळ विजयी झालेले आहेत. पुण्यामध्ये नेमकं काय घडलं आणि धंगेकर ज्यांचं नाव गेल्या पोटनिवडणुकीपासून जे चर्चेत होतं ते मागे कसं पडलं आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, काय आहेत या निवडणुकीमधील महत्त्वाचे मुद्दे, फॅक्टर, हे जाणून घेणार आहेत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शैलेशजी काळे सर आहेत, राजाजी पाटील सर आहेत आणि उमेश घोंगडे सर आहेत. सर, अपेक्षेप्रमाणे जसा सर्वे आला होता त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नाव होतं, त्याच प्रकारे ही जो निकाल आहे तो लागलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, यामध्ये पराभव धंगेकरांचा आहे की काँग्रेसचा आहे आणि विजय मुरलीधर मोहोळांचा आहे की भारतीय जनता पार्टीचा आहे? मुळामध्ये सुरुवातीपासून सर्वे पण आणि ग्राउंड फॅक्टमध्ये पण आपण पूर्वीही बोललो होतो याच्यावर की पुण्यामध्ये भाजपची ताकद आहे, भाजपची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. त्या तुलनेत 2014 नंतर जी काँग्रेस मायनसमध्ये गेलेली आहे ती अद्यापही तशीच आहे. केवळ कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये दंगेकर पॅटर्न म्हणून जो पुढे आला आणि भाजपचा बालेकिल्ला भेदला, यामुळे दंगेकर हे नाव बऱ्यापैकी चर्चेत राहिलं. सुरुवातीच्या टप्प्यापासून आपणही पाहिलं की इलेक्शन सुरू झाली तरी काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद ते काही मिटले गेले नाही, ते बराच काळ तसंच राहिले आणि प्रचारामध्येही दंगेकर आणि इतर पक्षांनी जेवढी साथ दिली, म्हणजे ती शिवसेना असेल किंवा शरद पवार गट असेल, त्या गटाने जी साथ दिली, तसं पुण्यात शरद पवार गट जो आपण पुणे लोकसभा म्हटलं आणि 6 मतदारसंघ म्हटलं तर तिथं त्यांचे फारसे पदाधिकारीही नाही आहेत आणि नगरसेवक नाही आहेत. मुळात नगरसेवक त्यांची ताकद असते, पण त्यांना मानणारा वर्ग आहे तो बऱ्यापैकी दंगेकरांच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. आणि कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला राहिला. मागच्या वेळेच्या तुलनेत कमी मिळालं, परंतु 75,000 हे मार्जिनल लीड त्यांना मिळालं. जो 50-50 हजाराचा आम्ही अंदाज वर्तवत होतो त्याला फॅक्टरही तसेच होते. एक तर संविधान बदल, शहरांमध्ये किंवा 6 मतदारसंघामध्ये असलेला झोपडपट्टी बहुल भाग, मुस्लिम मतदारांची संख्या, यामुळे जो काँग्रेसला गेल्या वेळेसपेक्षा चांगलं मिळेल आणि त्यात चांगली मतं मिळतील ते आता याच्यातून निकालातून आपल्याला पाहायला मिळालं. कसब्यामध्ये जे तुम्ही विचारलं, कसब्यामध्ये दंगेकर पॅटर्न चालला नाही का? कसब्याच्या निवडणुकीतील दोन्ही उमेदवारांमधील स्पर्धा, त्यावेळेसची तत्कालीन नाराजी, तत्कालीन महापौर किंवा आमदार टिळकताई यांच्या निधनानंतर ते तिकीट कोणाला द्यायचं, कोणाला उमेदवारी द्यायची, ब्राह्मण उमेदवार नसणं, या गोष्टी बऱ्याचशा मॅटर करत होत्या. किंवा स्थानिक उमेदवार असतील हेमंत रासने, तर हेमंत रासनेंबाबतही थोडंसं तिकीट दिल्यानंतर काही नाराजी दिसत होती. ती ग्राउंड लेवलला आम्ही त्यावेळेसही सांगत होतो, त्याचा फटका कसबा निवडणुकीत भाजपला बसला होता. परंतु यावेळेस मुरलीधर मोहोळ हे कोथरूडचे उमेदवार आहे, म्हणजे कोथरूडमध्ये प्रतिनिधित्व करतात शहराचे असले तरी, तर त्याचा फायदा आणि संघटनात्मक ताकद ती एकवटली गेली. कारण इथे लोकल लेवलला स्पर्धा असते, स्पर्धेतून तो कसब्यात मागच्या वेळेस जो पराभव झाला तो मुरलीधर मोहोळांना उमेदवारी मिळाल्यामुळे कसब्याची निवडणूक यावेळेस बऱ्यापैकी त्यांना कसबामधून मतदान मिळालं. दुसरं, गेल्या वेळेस मंडळांचे वाद 2 गट पाहायला मिळत होते आणि एक बाजू जी होती तिने बऱ्यापैकी एक न्यूट्रल तरी भूमिका घेतली होती किंवा ते थोडंसं दंगेकरांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळत होतं. यावेळेस तो सगळा वर्ग मोहोळांच्या मागे उभा राहिला, उमेदवार म्हणून मोहोळांच्या मागे उभे राहिला, त्याचा त्यांना तिथं बेनिफिट झाला. नक्कीच. दंगेकर कुठे कमी पडले? नाही, आपण पुण्याचं जर बघितलं तर म्हणजे एकूण थोडंसं मागच्या 2019चा संदर्भ जर घेतला आपण तर भाजपचे जे काही गिरीश बापट होते त्यांना जवळजवळ 3.25 लाख ते 3.5 लाखाचं मार्जिन होतं. आता आपण थोडंसं जर बघितलं याचा संदर्भ आपण कायम कसब्याच्या निवडणुकीला लावतो,
परंतु बऱ्याच वेळा असं होतं की पोटनिवडणुकीचा संदर्भ आणि हे देशाची निवडणूक याचा संदर्भ आपण त्या ठिकाणी लावू शकत नाही, कारण ती एक पोटनिवडणूक होती. दंगेकट पॅटर्न चालला तो तेवढ्यापुरतं चालला. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आलं की असं काही वेळी झालेलं नव्हतं की एकदम अँटी लाट मोदींच्या विरुद्ध होती देशामध्ये, किंवा मुरलीधर मोहोळ हे काही नवखे उमेदवार भाजपचे म्हणून नव्हते. आणि या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. दंगेकर पॅटर्न चालला. दंगेकर एका गोष्टीमध्ये यशस्वी झाले की त्यांनी हवा निर्माण करता आली त्यांना. हवा निर्माण करताना जे काही वातावरण राज्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादीची फाटाफूट झाली, शिवसेनेची फाटाफूट झाली, त्याच्यानंतर जे काही वातावरण निर्माण झाले, निवडणुकीतले मुद्दे आले, जसं काळे सरांनी आता सांगितलं की संविधानाचा मुद्दा असेल आणि त्या जोरावर. परंतु दंगेकर कमी पडताना त्यांना अंतर्गत पक्षांतर्गत आपण पहिल्यापासून बघितलं की ती जी नाराजी होती त्याचा त्रास त्या ठिकाणी झाला. महाविकास आघाडीमधली पण थोडीशी नाराजी मध्यंतरी दिसली, कारण शिवसेनेने मध्येच एक दावा केला होता की तुम्ही कसब्याची जर जागा देणार असेल तर आम्ही हे करू. तो परत फॅक्टर होता. दंगेकरांनी दुसरं गोष्ट अजून समन्वयक होते आपले नाही या निवडणुकीला समन्वयक म्हणून निरीक्षक म्हणून मला वाटतं कदम होते. आणि दुसरी गोष्ट आता संग्राम थोपटे मागच्या वेळेस त्यावेळेस निवडणुकीमध्ये होते, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस. ते पण त्यावेळेस या ठिकाणी बारामतीच्या निवडणुकीमध्ये अडकलेले होते. त्यांना जी ताकद त्या पक्षाकडून मिळायला पाहिजे ती मिळाली नाही, कारण लोकल लेवलला त्यांचा तो विरोध. परंतु त्यांच्या बेसिसवर त्यांनी ती निर्माण केली. त्यांची एक प्रचार करण्याची स्टाईल होती, त्या प्रचाराच्या स्टाईलनी त्यांनी हवा निर्माण केली. परंतु एक दुसरी बाजू जर बघितली तर मोहोळांची बाजू एका बाजूने थोडीशी पक्कीच होती, कारण त्यांनी अगदी महापौर म्हणून काम केलेलं आहे, विविध पदावर त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्यांनी महापौर म्हणून काम करताना जे काही ते काम त्याची एक प्रतिमा त्यांची तयार झालेली होती. त्यामुळं आपण अंदाज वर्तवता त्यावेळेस व्हायचा, परंतु 3.25 लाखाचं लीड तोडून पुन्हा एकदा दंगेकर येईल अशी परिस्थिती अजिबातच नव्हती आत्ताची, कारण कुठली अँटी लाट नव्हती किंवा मोहोळांच्या विरुद्ध कुठलं वातावरण नव्हतं. त्यामुळं लीडचाच प्रश्न होता. आणि मला वाटतं ती जी काही मतं किंवा जी फाटाफुटी झाली राष्ट्रवादीची असेल किंवा शिवसेनेची असेल त्याच्यामध्ये, किंवा काही मुद्द्यांवर जी निवडणूक झाली, मग त्याच्यामध्ये अगदी मुस्लिमांचं वोटिंग असेल, मुस्लिम समाजाचं ते असेल, किंवा अगदी संविधान बदलतानाचं जे काही मागासवर्गीयांचं असेल. परंतु आपण थोडंसं जर बघितलं तर कसबा पोटनिवडणुकीमध्ये दंगेकर निवडून आल्यानंतर सुद्धा मोहोळांना त्या ठिकाणी आत्ता यावेळेस जे आहे ते लीड मिळालेलं आहे, कोथरूडमधून मिळालेलं आहे. फक्त कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर इथं त्यांना मात्र तिथं कमी लीड, किंवा त्यांना पुढच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे ती. तर दंगेकर कुठं कमी पडले याच्यापेक्षा ही बाजू पण मोहोळांची पण होती. आणि दंगेकरांनी स्वतः कमी पडण्यापेक्षा त्यांनी स्वतःनी एक चांगली हवा निर्माण केली होती, पण त्यांना जी ताकद मिळायला पाहिजे होती पक्षाकडून असेल किंवा याच्याकडून, ती थोडीशी कमी पडली आणि त्याच्यामुळे ते पडली. पण येणार होते मात्र मोहोळच. याला जोडून माझा प्रश्न आहे सर, मोहोळांच्या पथ्यावर कुठल्या गोष्टी पडल्या, काँग्रेसने काय गमावलं आणि भारतीय जनता पार्टीने काय कमावलं? मुळामध्ये विष्णू, आपण याच ठिकाणी तुमच्या चॅनलवर बोललो होतो की मोहोळांच्या पथ्यावर काय पडलं किंवा दंगेकर कुठं कमी पडले, यापेक्षा इथंच आपण बोललो होतो की मोहोळ निवडूनच येणार आहेत. प्रश्न फक्त लीडचा होता. मला असं वाटतं की तुम्हाला आठवत असेल तर मी स्वतः म्हणतो होतो मुरलीधर मोहोळ हे 50,000 ते 1 लाखाच्या फरकाने निश्चितपणे निवडून येतील. मला वाटतं ते निकालानंतर 1.25 लाखाच्या फरकाने निवडून आले. 1,23,000. पथ्यावर काय पडलं तर मुळामध्ये तसा विचार केला तर बापटांच्या तुलनेमध्ये जवळजवळ 2 लाख मतं मुरलीधर मोहोळांना कमी पडली. तर ती का कमी पडली ह्याचा जर विचार केला तर एकूण मुरलीधर मोहोळ आणि गिरीश बापट ही जी एकूण व्यक्तिमत्व आहेत, त्या व्यक्तिमत्वामधला तो फरक आहे. त्यावेळची इलेक्शन, 5 वर्षापूर्वीची इलेक्शन आणि आत्ताची इलेक्शन, या इलेक्शनमधली जी एकूण राजकीय सामाजिक परिस्थिती किंवा या 5 वर्ष काळामध्ये जे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाच्या अनुषंगानं लोकांची जी काही मतं बनत गेली त्याच्यामुळे तो फरक पडलेला आहे. मला असं वाटतं की जे फरकाची म्हणजे लीड कमी होण्याची जी 2-3 कारणं सांगता येतील, त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काही म्हटलं तरी एकूण मोदींच्या विषयामध्ये लोकांची काही प्रमाणात नाराजी होती. दुसरं महत्त्वाचं कारण मुस्लिमांचं, बहुसंख्य मुस्लिम म्हणण्यापेक्षा सर्व मुस्लिमांनी भाजप विरोधात मतदान केलं. तिसरं महत्त्वाचं संविधानाच्या निमित्तानं, आता शैलेश काळेंनी सांगितलं त्याप्रमाणे संविधानाच्या निमित्तानं ती जी काही चर्चा झाली त्याचा एक इम्पॅक्ट झाला आणि दलित जी मतं आहेत ती पण बऱ्यापैकी भाजपकडे येणारी कमी झाली. ही मला वाटतं 3 महत्त्वाची कारणं आहेत. बाकीची महागाई आपण जे काय बोलतो ते कायम प्रत्येक निवडणुकीत असतं, त्यात काही नवीन असं मला वाटत नाही. पण मुरली मोहोळांची 2 लाख मतं म्हणजे त्यांचं लीड कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाची ही 3 कारणं माझ्या दृष्टीने आहेत.
नक्कीच. ही झाली लोकसभा निवडणूक. मात्र विधानसभा वाईज जर जो लीडचा विचार केला तर विधानसभा निवडणूक आहे त्यावर या निवडणुकीची छाप पडेल का, इम्पॅक्ट पडेल का, आणि पुढे हे असंच प्रकारचं मतदान होईल असं वाटतं का तुम्हाला? निश्चितपणे सगळ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये याचा निश्चितपणे परिणाम होईल. भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना विधानसभा निश्चितपणे या निकालाचा विचार केला तर अवघड आहे. ज्या 2 मतदारसंघामध्ये काँग्रेसला लीड मिळालेलं आहे, नॅचरली ते पूर्वापार पाहिलं तर काँग्रेसचेच मतदारसंघ आहेत. कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर पूर्वापार काँग्रेसचाच मतदार त्या मतदारसंघांमध्ये आहे. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पण मुरलीधर मोहोळ यांनाच लीड आहे, फक्त कॉन्टोन्मेंटमध्ये दंगेकरांना लीड आहे. मला असं वाटतं की आपण ते तपासून बघू. लीड किरकोळ लीड शिवाजीनगरमध्ये आहे. मात्र विधानसभेच्या दृष्टीनं विचार केला तर त्या अर्थानं सगळेच मतदारसंघ भाजपासाठी आव्हानात्मक आहेत. कारण या निकालानं एक नॅरेटिव्ह तयार झालेला आहे. एक भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या विरोधात एक वातावरण तयार झालं आहे आणि निवडणुकीत वातावरणाला महत्त्व असतं. तुम्ही काय काम केलं यापेक्षा तुम्ही नॅरेटिव्ह काय सेट करता. तो आता भारतीय जनता पक्ष महायुतीच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट झालेला आहे. त्यामुळे तो नॅरेटिव्ह बदलणं आणि पुन्हा या सगळ्या मतदारसंघात निवडून येण्यासाठी प्रयत्न करणं हे मोठं भारतीय जनता पक्षासमोरचं आव्हान आहे. निश्चित तुम्ही सर्वांनी आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.